नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल दवडे. आजचा आपला टॉपिक आहे सरासरी. सगळ्यात पहिले म्हणजे सरासरी म्हणजे काय हे आपण बघू. सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी. सम ऑफ ऑल नंबर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर्स. ओके, सिव्हिल क्वेश्चन बघू आपण. विकासला परीक्षेतील 5 विषयात 80, 68, 82, 56 आणि 74 असे गुण मिळाले. तर विकासला सरासरी किती गुण मिळाले? तर सरासरी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर विकासला मिळालेले गुण आहेत 80 प्लस 68 प्लस 82 प्लस 56 प्लस 74 किंवा अधिक 74 भागिले एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे त्याचे 5 विषय त्यांनी प्रश्नात ऑलरेडी दिलेला आहे किंवा 1, 2, 3, 4, 5. तर 80 अधिक 68 अधिक 82 अधिक 56 अधिक 64 बरोबर 360. 360 भागिले 5. ओके, 360 भागिले 5 तुम्हाला सिंपल दाखवतो. 360 ला काय करणार? 5 ने भाग देणार. 5 7 जा 35 आणि 5 2 जा 10. किती आन्सर? 72. सो विकासला सरासरी 72 गुण मिळाले. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आलं लक्षात? ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. क्रिकेटपटूने एका क्रिकेटपटूने 3 मॅचेसमध्ये किंवा 3 सामन्यांमध्ये 102, 55, 71, 102, 55, 71 धावा किंवा रन केले. त्याने 4थ्या मॅच मध्ये किती रन्स केले पाहिजे किंवा किती रन्स करावेत म्हणजे त्याच्या 4 मॅचेसची किंवा 4 सामन्यांची सरासरी किती येईल? 100 येईल. आता मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सर्व संख्यांची बेरीज सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्व संख्यांची बेरीज दिलेली होती, सर्व संख्या दिल्या होत्या आणि एकूण संख्या दिल्या होत्या. आपण त्याच्यावरनं काढली सरासरी. आता या प्रश्नामध्ये काय केलं त्यांनी? आपल्याला त्यांनी ह्या प्रश्नामध्ये सरासरी दिलेली आहे ती आहे म्हणजे 100 बरोबर. आणि दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजेच त्याने पहिल्या मॅच मध्ये 102 रन्स केले, त्याने दुसऱ्या मॅच मध्ये 55 धावा किंवा रन्स केल्यात आणि त्यांनी तिसऱ्या मॅच मध्ये 71 रन्स केलेत. ओके, त्याने 4थ्या मॅच मध्ये किती रन्स करावेत, किती धावा करावेत म्हणजे काय? एक्स भागिले एकूण संख्या म्हणजे किती? एकूण मॅचेस किती खेळलाय तो? 4 मॅचेस झाले 4. सर्व संख्या एकूण संख्या म्हणजे 4. काय करणार? हा 4 इथे आहे गुणाकार मध्ये, भागाकार मध्ये, इथे गेल्यावर तो गुणाकार मध्ये येईल. 100 गुणिले 4 बरोबर 102 अधिक 55 अधिक 71 प्लस एक्स त्याले
228 अधिक एक्स. येतं लक्षात? काय करणार मग? 100 गुणिले 4 म्हणजेच काय? 400 बरोबर 228 अधिक एक्स. हा 228 प्लस एक्स म्हणजे हा प्लस आहे, इथे गेल्यावर काय होईल? तो होईल मायनस. मग 400 वजा किंवा मायनस 228 बरोबर एक्स. मग 428 वजा 228 बरोबर एक्स म्हणजे 400 मायनस 228 किती आला आपला आन्सर? 172. आपला आन्सर आलं 172. ऑप्शन नंबर 4. म्हणजे त्या क्रिकेटपटूने 4थ्या सामन्यामध्ये 172 रन्स केले तेव्हा त्याच्या 4 सामन्यांची सरासरी किती होईल? ती होईल 100. येते लक्षात? समजलं व्यवस्थित? ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, एका वर्गात 30 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे आणि वर्ग शिक्षक आल्यास सरासरी काय होते? 1 ने वाढते. वर्ग शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती? सिंपल. आता बघा, विद्यार्थी किती आहेत? 30 विद्यार्थी आहे 30 आणि त्यांचे सरासरी वय किती आहे? सरासरी वय किती आहे? 15 वर्ष. 30 गुणिले 15 म्हणजे ते आले आपले 450. येते लक्षात? आता काय होतंय? त्या वर्गामध्ये शिक्षक आल्यावर म्हणजे एक व्यक्ती काय होतं? आपला वाढतोय. म्हणजे विद्यार्थी होतं 30, आता एक व्यक्ती वाढला किंवा आपला एक शिक्षक वाढला तर किती होणार? ते 31 आणि सरासरी वाढते 1 ने, झालं आपलं 16. झालं 496. 31 गुणिले 16 496. मग 496 वजा 450 म्हणजे 46 काय झालं? त्या शिक्षकाचे वय. त्या शिक्षकाचे वय काय झाले? 496 वजा 450 म्हणजे 46. त्या शिक्षकाचे वय. येते लक्षात? ओके, आता काय बघा, 10 व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्ष आहे. किती व्यक्ती आहेत? 10 व्यक्ती. त्यांचे सरासरी वय किती आहे? 40 वर्ष. ओके, आता नवीन व्यक्ती आल्याने काय होतंय? सरासरी 1 ने वाढते. नवीन व्यक्ती, पहिले 10 व्यक्ती होते, आता एक व्यक्ती वाढतोय म्हणजे किती झालं? ते 11 व्यक्ती आणि सरासरी काय होते? 1 ने कमी होते. मागच्या प्रश्नामध्ये जेव्हा वर्ग शिक्षक आल्यावर सरासरी 1 ने वाढली होती. आता या प्रश्नामध्ये एक व्यक्ती आल्याने सरासरी कमी होते, म्हणून एक व्यक्ती वाढल्यावर काय होते? सरासरी 1 वर्षाने कमी होते. म्हणजे किती होईल मग ते? 39. 10 गुणिले 40 400 आणि 11 गुणिले 39 सो 429. 429 वजा 400 ते मायनस मध्ये घेऊ नका. तर त्या व्यक्तीचे किंवा नवीन व्यक्तीचे वय किती असणार आहे? 29 वर्ष. ऑप्शन नंबर 1. समजलं इथपर्यंत? ओके, खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. ओके, एक गाडी मुंबई ते दिल्ली
एक गाडी मुंबई ते दिल्ली ताशी 20 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर पर आवर या वेगाने जाते. 20 किलोमीटर पर आवर ह्या वेगाने जाते. आणि दिल्ली ते मुंबई परतीचं अंतर, आता पहिले मुंबई ते दिल्ली गेली 20 किलोमीटर पर आवर, आता इथे रिटर्न दिल्ली ते मुंबई 30 किलोमीटर पर आवर या वेगाने किंवा ताशी 30 किलोमीटर. तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? तर बरेच विद्यार्थी काय करतात, 20 अधिक 30 50 भागिले 2 25. पहिलाच ऑप्शन 25 दिलेला असतो, पण तो ऑप्शन तुम्हाला फसवण्याकरता तुमचं उत्तर चुकीचं व्हावं याच्याकरता दिलेला असतो. ओके, 30 अधिक 20 50 भागिले 2 असं करायचं नाही. सिंपल, जेव्हा सरासरी वेग विचारला असेल तर सिंपल लक्षात ठेवा, जेव्हा दोन वेग दिले असतील आणि सरासरी वेग विचारला असेल तर सिंपल 2xy अपॉन x प्लस y. x म्हणजे तुमचा पहिला वेग आणि y म्हणजे तुमचा दुसरा वेग. तर 2 इंटू x, x तुमचा पहिला वेग किती आहे 20 किलोमीटर पर आवर आणि y तुमचा दुसरा वेग तो किती आहे 30 गुणिले 30 भागिले 20 अधिक 30. 20 अधिक 30. ओके, मी तर वर लिहितो. सो 2 गुणिले 20 गुणिले 30 याला गुणाकार करू नका, संख्या छोटी आहे तिला छोटीच ठेवा, आपण पुढे जाऊन काटछाट करायची आहे. ओके, आणि इथे 20 अधिक आहे, सॉरी इथे 20 गुणिले 30 नाहीये, 20 अधिक 30 आहे. सो 20 अधिक 30 किती झाले 50. हा 0 आणि हा 0 कट. 5 1 जा आणि 5 4 जा 20. मग 2 गुणिले 4 गुणिले 3 किती आले 2 4 जा 8 आणि 8 3 जा 24 किलोमीटर पर आवर किंवा 24 ताशी 24 किलोमीटर हा त्या गाडीचा सरासरी वेग असेल. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. पुन्हा सांगतोय, जेव्हा दोन वेग दिले असतील आणि सरासरी वेग विचारला असेल तर 2xy अपॉन x प्लस y. सिंपल सूत्र आहे, लक्षात ठेवा. प्रश्न एक्झाम मध्ये येतात, परीक्षेमध्ये येतात, काहीच डोकं लावायचं नाही, दिलेल्या किमती सूत्रामध्ये टाकायचे आणि उत्तर सॉल्व्ह करायचं. ओके, याला काही वेळ लागत नाही. आता बघा, खूप छान प्रश्न आहे हा. प्रश्नाची पातळी आपण वाढवतोय. 3 भावांचे वयांची सरासरी 21 वर्ष आहे. 3 भावांचे वयांची सरासरी किती आहे 21 वर्ष. सर्वात मोठा भाऊ हा सर्वात लहान भावापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे आणि सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तर मधल्या भावाचे वय किती? आता 3 भाऊ दिलेले आहेत, त्यांनी कोणते 3 भाऊ माहित नाही आपल्याला. आपण काय करणार, सिंपल ए बी आणि सी हे 3 भाऊ घेऊ. ओके, समजा असं पकडूया आपण, ए सगळ्यात मोठा भाऊ, बी मधला भाऊ आणि सी सर्वात लहान भाऊ. तर त्यांनी काय सांगितलंय, सर्वात मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा काय आहे 9 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे लहान भावाचं वय एक्स असेल, आपल्याला लहान भावाचं वय माहिती आहे का नाही, मग आपण काय करणार लहान भावाचं वय घेणार एक्स. बरोबर, आपल्याला वय दिलं असतं तर मग आपण तसं घेतलं असतं, पण आपल्याला वय कोणाचं दिलेलं नाहीये म्हणून लहान भावाचं वय आपण घेतोय एक्स. आणि ह्या वयापेक्षा एक आहे सगळ्यात मोठा भाऊ 9 वर्षांनी मोठा आहे. समजा माझं वय 10 वर्ष असेल, माझा भाऊ माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठा असेल, तर मी काय करणार 10 अधिक 9 म्हणजे 19. समजा आता माझं वय आहे एक्स, माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे, मग एक्स अधिक 9 तेच आपण इथे करतोय. तर मोठ्या भावाचं वय किती होईल एक्स अधिक 9. ओके, पुढे काय सांगितलंय, सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मधला भाऊ लहान भावापेक्षा काय आहे, लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो, मधला भाऊ लहान भावापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. समजतंय? मग याचा अर्थच समजा
आपण एक समजून घेऊ. समजा एक्सचं वय समजा आपण 10 घेतलं तर मधल्या भावाचं वय किती होईल? 13 होईल. हे आपलं फायनल उत्तर नाहीये. त्यांनी काय सांगितलंय? मधला भाऊ लहान भावापेक्षा 3 वर्षांनी मोठा किंवा लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान. येतं लक्षात? पुढे आता आणि त्यांच्या तिन्ही भावांचे वय सरासरी किती आहे? 21 वर्ष आहे. सूत्र माहिती आपल्याला. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बरोबर. तर सर्व सरासरी किती आहे? तिघे भावांचं सरासरी वय आहे 21 वर्ष. सर्व संख्यांची बेरीज म्हणजे पहिल्या भावाचं वय आहे x+9, मधल्या भावाचं वय आहे x+3 आणि लहान भावाचं वय आहे x. आणि एकूण संख्या म्हणजे तिघ भाऊ झाले 3. काय करणार मग? इथे लिहितो मी. हा भागाकार आहे, इथे गेल्यावर जाईल तो गुणाकार म्हणजे 21 गुणिले 3 बरोबर x+9 x+3 आणि x. 21 गुणिले 3 21 3 जा 63 x प्लस x प्लस x किती झाले? 3x 9 आणि 3 झाले 12. लक्षात? आता हा प्लस 12 आहे, हा इथे गेल्यावर होईल मायनस. 63 मायनस 12 बरोबर 3x. 63 वजा 12 51 बरोबर 3x. 3x हा गुणाकार मध्ये, इथे गेला होईल तो भाग. मग 51 भागिले 3 बरोबर x. ओके. 51 ला आपण काय करणार? 3 ने भाग देणार म्हणजेच 17 3 जा 3 1 जा आणि 3 17 जा म्हणजे x ची किंमत किती आली? 17. x म्हणजे कोण आपला? c. म्हणजे c चं वय किती आहे? 17 वर्ष. आणि आपल्याला विचारलंय मधल्या भावाचं वय. मधला भाव कोण आहे? तो आहे b. x ची किंमत 17 आणि प्लस 3 म्हणजे किती झाले ते? 20. ऑप्शन नंबर 2. येते लक्षात? ओके.